आज उठले आणि बघते तर काय बाहेर किती धुकं पडलं बघू शकता. त्याच्यानंतर माझं सगळं आवरून घेतलं आणि सकाळचा सगळा स्वयंपाक करून घेतला. आणि आज आवळ्याचा ज्यूस संपला होता तर तो करूया म्हटलं. आता मी काहीतरी करायला घेतलं आणि काही कांड झालं नाही ना, असं तर होऊ शकत नाही. ज्यूस बॉटलमध्ये भरताना ना किती सांडला बघू शकताच. आणि आज ओट्यावर इतका पसारा होता ना, दिसतच असेल तुम्हाला. पहिला तर ते आवरूया म्हटलं आणि छान ओटाना स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर ना बाकीची कामं आवरून घेतली आणि जरा स्किन केअर करूया म्हटलं. चेहऱ्यावरती ना टॅनिंग खूपच झालेलं आणि गरमीने इतके पिंपल्स आलेत ना काहीच सांगू. आता यात थोडी हळद जी की मी ना तव्यावर थोडी भाजून घेतली, थोडं बेसन आणि थोडं दही टाकून ना मिक्स केलं की झाला आपला पॅक तयार. चेहऱ्यावरती लावून घ्यायचा, थोडा सुकला की हातानंच थोडंफार स्क्रब करायचं आणि चेहरा धुवून घ्यायचा. आता तुम्ही याचा रिझल्ट बघू शकता पहिल्याच वापरात किती दिसतोय ते. त्याच्यानंतर ना संध्याकाळची सगळी कामं आवरायला घेतली आणि घासलेली भांडी ना सकाळची अशीच पडून होती ओट्यावर, ती लावून घेतली. आणि ही लाल भजी बघू शकता किती लांब आहे. त्याच्यानंतर ना संध्याकाळची सगळी कामं आवरून घेतली पटापट आणि मी निघाले शेताकडे. आता शेतात ना भट्टी लावायची तयारी चालली. आणि सध्या ना पावसाचं इतकं वातावरण होतं ना, विटांवरती असं प्लास्टिक झाकून ठेवावं लागतं. आता शेतात गेल्यावर ना इकडं तिकडं थोडाफार टाईमपास केला आणि घरी आले. त्याच्यानंतर ना स्वयंपाक आवरून घेतला रात्रीचा आणि जेवण करून ना थोडंफार बाहेर चालून आले. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.